काय टाकलं? हे का हे सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला हे रोजच्या भाजीतला आहे की आपल्या हे आहे काय होते मोहरी मोहरी टाकली. आता थोडंसं हे तेजपत्ता आणि हे काय म्हणायचं लाकडं. नवीन काय म्हणते ते दालचिनी आणि जिरे हे असे टाकायचे. हे असे थोडी तळू द्यायचे. नंतर मग थोडासा कांदा टाकायचा. असा तड करू द्यायचा. मग तसं आता कांदा तळून झाल्यानंतर टमाटे टाकायचे. किती चिरले टमाटे? हे पहिली का एक टमाटा एकच. मग काय 10 टमाटे चिर टाकायचे. टमाट्याची भाजी बनवायची आहे का? टमाट्याचीच भाजी करायची का? शेवभाजी. हे आता तळू. आता टमाटर तळून झाले. त्याच्यात लसूण आणि थोडं खोबरं थोडं आलं मिक्सरला बारीक करून घेतलं. खोबरं काळं का दिसतं? तसं मला मी भाजले खोबरं भाजले त्याच्यामुळे भाजल्यामुळे मी चांगलं तळले गरम मस्त लाल वाईवर आली. तसलं कच्चं ती कुठली गोष्ट टाकायची नाही. भाजून व्यवस्थित टाकायचे म्हणजे अजून जरा चवीचं लागतं. पण त्याच्यात तळली जात नाही का? त्याच्यात तळलं जात नाही. मग ते कच्चं राहतं ना. आता हे तळून घ्यायचं. आता हे काय टाकायला लागले? तरी थोडी हळद टाकायची. कुठल्या देवाचे? देवाच्या खायची हळद आहे ती मसाला पोळी. हा ही मसाला पोळी ठीक आहे. हळद म्हणल्यावर आता असते ना. हां ही मसाला पोळी टाकली. हे जरा हलवून घ्यायचं. समजा मिक्स झालं पाहिजे भाजी. एकदम भारी माशाला. आता हे मसाला टाकायचा. हे म्हणजे कुठला? हे म्हणजे आपला घरगुती मसाला. घरगुती मसाला टाकायचा. झाला मसाला तयार. आणि वाटणाचं पाणी होतं थोडं हे फेकून नाही द्यायचं. हे असं वाटायचं. आता हे म्हणजे ठसका लागूस तर असं तळायचं आहे का? ठसका लागू तर कसं पाणी उठायचे आता ते. आणि हे गरम पाणी केलंय थोडंसं. ते पण थोडंसं असं म्हणजे असं तेल सुटावं ना थोडं. त्याच्यासाठी ओतायचं. ओके. तेल येते ना त्याला? हो. मांद टाकलंय ना? मांद नाही. तेल म्हणजे आपलं खायचं ते. आता काय करायला लागले? आता हे मस्त तेल सुटले मसाल्याला. आता हे मसूर ते चाळण पूर्णचे कशाला चर्चा केलं? पूर्णाचे म्हणजे पाणी याच्यात होतं ना
हा शिजायला ठेवलं होतं. आता हे गरम पाणी ओतायचं. आणि कवा बी नेहमी कढईमध्ये भाजी करायची. एक नंबर भाजी होती. कुकरमध्ये येते तसलं तू गावाकडल्या पद्धतीने करते ना मग. आता चवीपुरतं मीठ. जेवढं आपल्याला लागतंय भाजीला तेवढं टाकायचं.